चला आपण आज काय करूया, एक टॉपिक आहे पुढे जायच्या आधी, बेसिक मॅथ्स. बेसिक मॅथ्स फॉर फिजिक्स. आता बेसिक मॅथ्स फॉर फिजिक्स मध्ये आपल्याला 3 चॅप्टर प्रामुख्याने शिकायचे असतात. एक आपण ते युनिट डायमेन्शन वाला पाहिलेला, दुसरा असतो बेसिक मॅथ मध्ये कॅल्क्युलस आणि तिसरा असतो वेक्टर्स. ते 3 चॅप्टर आपल्याला पूर्ण करायचे असतात. बाकी मग इक्वेशन थिअरी ती आपण मॅथ्स मध्ये शिकतच आहोत. त्याचा क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर होईल आपला, त्याच्यात थिअरी ऑफ इक्वेशन्स कव्हर होते, पॉलिनॉमियलचे क्वेश्चन्स, या गोष्टी तिथे कव्हर होतात. आता बघा, बेसिक मॅथ्स फॉर फिजिक्स मध्ये आज सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे डिफरन्शिएशन. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ठीक आहे, आपण लिहिली होती बघा, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीला व्ही इन्स्टंटेनियस लिहित होतो आपण, आणि याचा फॉर्म्युला काय होता, dx बाय dt. आठवते, चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की डी कशासाठी वापरतो आपण, फॉर व्हेरी स्मॉल चेंज. आणि ह्याच्यासाठी आपण लिहिलं होतं, ही ऍक्च्युअल व्हॅल्यू काय होती, की ज्या वेळेस आपण लिमिट घेतो, याला एम लिहित होतो आपण, अशी लिमिट जिथे डेल्टा टी टेन्स टू 0, म्हणजे खूप छोट्या टाइम पिरियड साठी. त्याचं मिनिंग काय, व्हेरी स्मॉल टाइम पिरियड. टाइम पाहिजे तेवढा कमी करा, पाहिजे तेवढा कमी. 0.000000000000 म्हणाल तितके दिवस, आणि त्याच्यानंतर 1 लिहा. एवढा छोटा टाइम पिरियड, याला म्हणतात इन्स्टंटेनियस टाइम. त्याची आपण घेतो लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिट काय असते हे आता याच्यात कव्हर होऊन जाईल. आणि हे आपला फॉर्म्युला होता डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. यालाच आपण म्हटलेलं होतं, ही जी तुमची व्हॅल्यू होती, ही ऍक्च्युअली कशाला रिप्रेझेंट करत होती, ऍव्हरेज स्पीडला. ऍव्हरेज स्पीड. तर हे होतं dx बाय dt. तर जेव्हा आपण इथे डेल्टा टी ला 0 करतो, त्यावेळेस ही जी व्हॅल्यू आहे, ही आता डेल्टा राहत नाही. समजलं? तर तेव्हा हे डेल्टा मधून कशात कन्वर्ट होतं, टी मध्ये कन्वर्ट होतं. आणि मग हा बनतो dx बाय dt. तर जेव्हा आपण छोट्या टाइम पिरियड साठी काय करतो, dx बाय dt लिहितो. आता हे dx बाय dt काय आहे, हा मेन मुद्दा आहे. तर हा असतो स्लोप ऑफ लाईन. ठीक आहे, कोणत्याही लाईनचा स्लोप काढणे. स्लोपचा अर्थ, आपण जेव्हा गार्डन मध्ये स्लाइड वगैरे खेळतो, तेव्हा लहान लेकरांच्या ज्या स्लाइड्स असतात, त्यांची बघा हाईट कमी असते आणि त्यांना पटकन खाली यायसारखं असतं. ते एकदम फास्ट मध्ये खाली येत नाही, तिथं थोडंसं फ्रिक्शन मेंटेन केलं असतं. मोठ्या लोकांचं कसं असतं बघा, थोडं अजून हाईटवर असतं आणि त्याचं स्टिफनेस जास्त असतं. हे जेवढं स्टिफनेस कमी जास्त असेल लाईनचं, दॅट इज नोन ॲज इट्स स्लोप. तर स्लोप काय असतो, कोणत्याही लाईनचा स्लोप काढणं ॲट अ गिवन पॉइंट, दॅट इज कॉल्ड डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन मीन्स फाइंडिंग स्लोप. आता लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणी विचारलं डिफरन्शिएशन म्हणजे काय, तर दिलेल्या फंक्शनचा स्लोप. फंक्शन आता आपण शिकलोय मॅथ्स मध्ये, हा फायदा असतो मॅथ शिकणाऱ्या स्टुडंटचा. फिजिक्सचे मुलं सेपरेट हे शिकत नाहीत, त्यांना त्यांना तुम्ही जिंट वगैरे तर माहिती नसते. हा फायदा मॅथच्या स्टुडंटला असतो फक्त. तर लक्षात घ्या, स्लोप ऑफ एनी लाईन और कर्व, एनी कर्व ॲट अ गिवन पॉइंट इज कॉल्ड डिफरन्शिएशन. तर डिफरन्शिएट करण्याचा अर्थ काय असतो, स्लोप काढणे. फॉर एक्झाम्पल, नीट समजून घ्या, आता स्टोरी ही सुरू होते आपली, मग मी तुम्हाला डिफरन्शिएशन कसं करतात हे सांगतो. फिजिक्स मध्ये कसं असतं हे पहा. तुम्ही सगळेजण एक गोष्ट शिकला होतात, कोणता ग्राफ आहे, पॅराबोला. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर समथिंग टाईपचा आहे. छान, बरं वाटलं थोडं. आता इथे पहा, 3 पॉइंट पकडतो मी, नीट समजून घ्या. एक पॉइंट इथे घेतो. मी जर काय म्हटलं, हा माझा ग्राफ आहे एस वर्सेस टी, त्याला आपण म्हणतो पोझिशन वर्सेस टाइम.
एस म्हणजे पोझिशन. आता एसच्या ऐवजी आपण याला एक्स म्हणू. एक्स टी ग्राफ याचं नाव काय सांगा? एक्स टी ग्राफ. काल जे तुम्हाला ग्राफ त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटले त्याच्यामध्ये एस टी ग्राफ होता, एटी ग्राफ. एस टी म्हणजेच एक्सटी असतं. हा, एस टी लाच एक्सटी म्हणतात. एक्स पोझिशनला सांगतो, एस डिस्प्लेसमेंटला सांगतो. आणि डिस्प्लेसमेंट काय असते? चेंज इन पोझिशन. पोझिशनची चेंज टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये, म्हणून हा ग्राफ एक्सटी ग्राफ आहे. आता असं समजा की एक ऑब्जेक्ट आहे. एक ऑब्जेक्ट काय करतो, त्याचं जे मोशन आहे ते या पाथला आहे, ते त्याचा पाथ असा आहे. याचा अर्थ समजून घ्या. ज्या वेळेस T1 टाइम होता, समजलं इथं, कारण हा टाइमचा ऍक्सिस आहे, तर इथं आपण टाइम कॅल्क्युलेट करतोय. तर जेव्हा T1 टाइम होता त्यावेळेस त्याची पोझिशन काय होती? इथं होती बघा, x1. आता जेव्हा इथे T2 टाइम झाला तेव्हा त्याची पोझिशन इथं आलेली आहे, x2. T2 टाइम मध्ये. आता जेव्हा तो इथं होता, समजा तो T टाइम होता पर्टिक्युलर एखादा, तेव्हा त्याची पोझिशन इथं होती. आता आपण फंक्शन शिकल्यामुळे आपल्याला या गोष्टी कळतात. त्याला आपण डोमेन आणि ह्याला रेंज म्हणतो. ठीक आहे? इनपुट काय द्यायलो आपण? टाइम. आणि आउटपुट काय येतंय? पोझिशन. तर हे काय झालं त्याचं? हे आता आपण फंक्शनचं डोमेन आणि रेंज काढायला. आता हे काय झालं? हे पॅराबोला आहे. पॅराबोला बघा शिफ्टेड आहे, वर गेलाय. हा ओरिजिन मधून जात नाहीये. बघा, याला व्हर्टेक्स म्हणत होतो, आठवा? व्हर्टेक्सचा फॉर्म्युला -b/2a, -d/4a. आता हे सगळं तुम्ही शिकलात मॅथ्स मध्ये, त्यामुळे हे समजायला सोपं जातं. तर याचा व्हर्टेक्स तुम्ही काढू शकता -b/2a. तर याच्यासाठी बी मध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे? पॅराबोलाचं इक्वेशन. मी जर तुम्हाला म्हणलं चला याचं जे इक्वेशन आहे ते y इज इक्वल टू, हे फंक्शन आहे, हे फंक्शन आहे कोणाचं? टाइमचं. तर इथं मी लिहितो fx. आता fx आहे, पण हे कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? टाइमच्या. त्याला ft लिहितात. ft लिहितात, टाइमचं फंक्शन. आणि मी इथं तुम्हाला फॉर्म्युला दिला t² + t - 2. हे फंक्शन आहे क्वाड्रॅटिक. आता याचा ग्राफ असा येणार, नो डाऊट. पॅराबोलाचा ग्राफ या टाइपचा असतो. हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं? की एखादी बॉडी दिलेल्या वेगवेगळ्या टाइम मध्ये कसं मोशन करत आहे, त्याची पोझिशन कशी चेंज होत आहे. म्हणजे आपण रस्त्यावर चालतोय, चालताना आपण सरळ गेलो, मग असा एक टर्न घेतला, मग असा टर्न घेतला, मग असा टर्न घेतला, म्हणजे आपण या पद्धतीनं चालायलो, साईनच्या ग्राफ सारखं, साईन वेव्ह सारखं चालायलो. तर आपली पोझिशन बदलायली की नाही टाइम नुसार. मग तुम्हाला विचारतात, पोझिशन टाइम नुसार बदलत आहे म्हणजे काय बदलत? त्याची व्हेलॉसिटी. मग तुम्हाला विचारतात, त्याची व्हेलॉसिटी जेव्हा टाइम 3 सेकंड होता तेव्हा किती होती सांगा? आता असं समजा की इथे टाइम 1 सेकंड आहे, इथे 2 सेकंड आहे, इथे 3 सेकंड आहे. समजलं? आता आपण काय करतो, सर मग इथे डिफरन्शिएशनचा काय यूज आहे? दॅट इज द मेन थिंग. काय लावू शकतो? नाही ना, हे फंक्शन आहे ना. आता डायरेक्ट फंक्शन कसं सॉल्व्ह करशील? या फंक्शनला अॅनलाइज करा. पहिली गोष्ट तर तुमच्या डोक्यात घ्या, मी काय सांगायलो. ft हे फंक्शन काय सांगते इथे? हा ग्राफ. हा ग्राफ रिप्रेझेंट करणारे इक्वेशन आहे हे फंक्शन आहे. आता या फंक्शन मध्ये t चे तर खूप सारे पॉइंट येतील ना. अरे बाबा, ओरिजिन पासून इथपर्यंत इन्फायनाइट टाइम पिरियड्स असतील. आपण त्यातले 3 टाइम पिरियड निवडलेत आपल्या सोयीसाठी. तर तुम्ही मला सांगा, त्या प्रत्येक टाइमवर याची व्हेलॉसिटी बदलेल की नाही? सिंपल गोष्ट आहे. तर ही व्हेलॉसिटी मी तुम्हाला विचारतो, जेव्हा 3 सेकंड टाइम होता, तेव्हा पॉइंट इथं होता बघा, बॉडी इथं होती. सांगा इथे याची व्हेलॉसिटी किती होती सांगा? आता याची व्हेलॉसिटी x2 नव्हती, तिथं पोझिशन होती. पोझिशन x2 होती, जेव्हा टाइम t2 होता. मी तुम्हाला म्हटलं की 3 सेकंड जेव्हा टाइम होता, तेव्हा पोझिशन किती होती? x2 होती. नो डाऊट. पण मी जेव्हा विचारलं 3 सेकंडला इथे जेव्हा पार्टिकल होता, तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होती? व्हेलॉसिटी रिप्रेझेंट्स डायरेक्शन. इट्स अ वेक्टर क्वांटिटी. आलं लक्षात? मग तुम्हाला
हे कसं काढायचं? तर तुम्हाला या फंक्शनला व्हेलॉसिटी मध्ये आणावं लागेल. हे यूज करायचंय. आता आपण dx/dtच काढणार. मी dx/dt ला काय म्हणलंय? आता dx/dt कुठं काढतात? इथं काय लिहिलंय वाचा. हे सगळं विचारपूर्वक लिहिलंय. ॲट अ गिव्हन पॉइंट मी 3 पॉइंट घेतले. आता काय सांगते मॅथेमॅटिक्स समजून घ्या. मॅथेमॅटिक्स तुम्हाला सांगतं, तुम्हाला ज्या लाईनचा स्लोप काढायचा आहे, ठीक आहे? तिथे तुम्ही सिम्पली काय करा, त्या पॉइंटला, त्या कर्व्हवर एक टँजंट ड्रॉ करा. टँजंट माहिती आहे आपण 10वी ला शिकलोय. इट्स अ लाईन टचिंग टू द कर्व इन वन अँड ओन्ली वन पॉइंट. आता हा तो एक पॉइंट आहे. या पॉइंटला टच करून जाणारी, चला ही आली का टँजंट? ही याची टँजंट आहे. दुसरी टँजंट या पॉइंटहून बघा अशी जाईल. आठवा, मी तुम्हाला 10वी ला कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये स्लोप ऑफ अ लाईन शिकवलं होतं. तेच आहे हे. 10th स्टँडर्डला होतं स्टेट बोर्डला. आपण हेच करतो. जे लक्षात ठेवायचं ते कधीच ठेवत नाही. बघा हे असं आहे. हे असं आहे. ठीक आहे? आता आपल्याकडे 3 पॉइंटचे 3 स्लोप आहेत. तर तिन्ही स्लोप सेम आहेत का पहा बरं? नाही. तिन्ही स्लोप सेम नाहीत. स्लोप सेम का नाहीत? हा स्लोप इकडे जाणार आहे. हा स्लोप बघा इकडच्या डायरेक्शनला आहे आणि हा स्लोप इकडच्या डायरेक्शनला आहे. याचा अर्थ स्लोपची डायरेक्शन चेंज आहे. स्लोपची डायरेक्शन बदलली. इन मॅथेमॅटिक्स डायरेक्शन चेंजेस मीन्स अँगल चेंजेस. आपण डिफरन्शिएट करतो म्हणजे स्लोप काढतो आणि स्लोप काढण्यासाठी काय फॉर्म्युला असतो? त्याचा अँगल सांगा. आता बघा, या पार्टिकलने t2 टाइमला याचा स्लोप हा होता, हा स्लोप होता. या स्लोपने एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल पाहायचा. एक्स ऍक्सिस सोबत कोणत्या? पॉझिटिव्ह डायरेक्शनच्या. एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनचा स्लोप पहा. अँगल कोणता आहे बघा, ॲक्यूट अँगल आहे. तर इथला अँगल काय आहे? ॲक्यूट. समजून घ्या मी काय बोलायलो. बघा हा जो स्लोप आहे, या स्लोपने इथे केलेला अँगल कधी या पॉझिटिव्ह डायरेक्शनचा पाहायचा. तुम्ही काय म्हणाल, सर याने ना हा अँगल केला. नो, तो निगेटिव्ह डायरेक्शन आहे एक्सचा. मॅथेमॅटिक्स मध्ये कन्व्हेन्शन लक्षात ठेवा आजपासून. कोणताही अँगल जो असतो एखाद्या लाईन सोबत एका कर्वने केलेला, तो नेहमी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन सोबत घ्यायचा. एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबतच घ्यायचा, नॉट निगेटिव्ह. स्लोप म्हणजे टँजंट. व्हेरी गुड. आणि ते स्लोप काढण्यासाठी आपण याला डिफरन्शिएट करतो. आता डिफरन्शिएट कसं करतात हे सांगतो. तुम्हाला 2 प्रकार सांगायला. स्लोप 2 प्रकारे असतो. एक दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करा, ती असते टँजंट. आता तुम्हाला सांगतोय मी मॅथेमॅटिक्स नुसार हे काय आहे? हे या पॅराबोलाचं इक्वेशन आहे. कळलं? मी जेव्हा याला डिफरन्शिएट करेल ना, तेव्हा याची टँजंट मिळेल मला. याचं डिफरन्शिएशन म्हणजे टँजंट. अरे टँजंट एक लाईन आहे ना. मग लाईनला इक्वेशन असते की नाही? लाईनचं इक्वेशन काय असते? सिंगल डिग्री. लाईन म्हणजे लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनची डिग्री 1 असते. आता हे टी स्क्वेअर म्हणजे क्वाड्रॅटिक आहे. तर हे लाईन आहे का? आता कळालं का मॅथेमॅटिक्स? याची डिग्री 2 आहे. म्हणजे हा लाईन रिप्रेझेंट करत नाही. इट रिप्रेझेंट्स पॅराबोला. ओके? पण तुम्हाला कोणाचं इक्वेशन पाहिजे? टँजंटचं. टँजंट ही लाईन आहे. सर मग पॅराबोलाच्या पॉइंटवर ती लाईन आहे. म्हणून आपण पॅराबोलाच्या इक्वेशनला, फंक्शनला डिफरन्शिएट करतो आणि याचं इक्वेशन काढतो. आणि याचं इक्वेशन आलं की आपण हे टीच्या फॉर्ममध्ये येणार. मग टी मध्ये मी 3 ठेवणार. याचं इक्वेशन जेव्हा तुम्ही काढाल, दिलेल्या फंक्शनला जेव्हा तुम्ही टाइमच्या रिस्पेक्टमध्ये लिहाल, तेव्हा तुम्ही dx/dt करताय. आलं लक्षात? तुमचं फंक्शन dx/dt असणार. तेव्हा तुम्ही जर पोझिशनचं टीच्या फॉर्मॅटमध्ये दिलं तर डायरेक्ट असं राहणार. क्वेश्चन्स येतील पुढं, टेन्शन घेऊ नका. तुम्ही स्लोपचा कॉन्सेप्ट शिका. आज जे सांगायलो ना, हे तुमचं आता पुढचं सगळं फिजिक्स ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि कधी अँगल कोणता घेतात बेटा? ॲक्यूट. सॉरी,
पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनचा अँगल घेतात. तर याने केलेला हा अँगल दिसतो. या लाईनने पण एक अँगल केलाय. सर ही लाईन तर एक्स ऍक्सिसला कटच करत नाही. बघा पॅरलल आहे ना. तर पॅरलल लाईनचा जो थिटा असतो अँगल तो 0 डिग्री असतो. संपलं. हा अँगल ऍक्यूट आहे. हा बघा ऑप्ट्यूज आहे. आता लक्षात घ्यायचा मी काय बोलायलो आहे का. रिमेंबर, समजून घ्या. इफ थीटा इज ऍक्यूट, ठीक आहे. अँगल जर कसा असेल ऍक्यूट, तर लक्षात घ्या स्लोप इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ऍक्यूट अँगलसाठी त्या लाईनचा स्लोप नेहमी काय असतो, पॉझिटिव्ह असतो. मॅथमॅटिक्स मध्ये जेव्हा कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकू आपण तेव्हा आपण स्लोप ऑफ लाईन खूपदा काढणार. मॅथ्स मध्ये तुम्हाला ह्याच्यावर नाही म्हणलं तर 200 क्वेश्चन्स करायचे सगळंकडे. इफ थीटा इज ऑप्ट्यूज, नीट आहे का, तेव्हा जो स्लोप असतो तो नेहमी निगेटिव्ह असतो. म्हणजे हा काय बोलतो, वेलॉसिटी निगेटिव्ह आहे. यामध्ये वेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे. आणि लक्षात घ्या जेव्हा थीटा 0 डिग्री असतो तेव्हा लाईन पॅरलल असते. लक्षात यायले, पॅरलल कोणाला, एक्स ऍक्सिसला. त्यावेळेस स्लोप 0 असतो. याचा स्लोप 0, याचा स्लोप पॉझिटिव्ह आणि या लाईनचा स्लोप निगेटिव्ह. चला आता बघा गंमत. सगळं सांगतो. आधी तुम्हाला स्लोप कळला. आता माझं फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. स्लोप कळला. हा, आता पुढचा प्रश्न आहे, स्लोप म्हणजे काय. हा, आता आहे स्लोप कोणत्या ग्राफचा काढला आपण, एक्सटी ग्राफचा. नीट आहे. तुम्ही कोणत्या ग्राफवर बोलायलात हे बघा, दुसऱ्या गप्पा मारूच नका. एक्सटी ग्राफचा स्लोप काढला आपण. एक्सटी ग्राफ म्हणजे कोण, पोझिशन टाइम ग्राफ. मग पोझिशन जेव्हा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होते तेव्हा त्याला काय म्हणतात, वेलॉसिटी म्हणतात. पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट बेटा. डीएक्स बाय डीटी कोण आहे, व्ही आहे. समजलं. चेंज इन डिस्प्लेस पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज वेलॉसिटी. म्हणजे हा स्लोप काय सांगतो, वेलॉसिटी सांग. स्लोप सांग, पण कोणाचा स्लोप, एक्सटी ग्राफचा स्लोप, सगळ्याचा नाही. तर हे सांगतोय एक्सटी ग्राफ, ठीक आहे. त्याच्यामध्ये स्लोप ऍट द पॉइंट, तुम्ही याच्या कोणत्याही पॉइंटचा स्लोप काढला, गिव्स वेलॉसिटी दॅट पॉइंट. मी ते सांगालो, या पॉइंटला त्याची वेलॉसिटी किती होती, या पॉइंटला किती होती, या पॉइंटला किती होती. समजे कुछ. ते हे इक्वेशन्स असतात. आता बघा मी लिहिलेलं इक्वेशन कशाचं आहे, पॅराबोलाचं. याला मी आता काय करणार, डिफरन्शिएट. डिफरन्शिएट केलं म्हणजे मी काय काढला, स्लोप. डिफरन्शिएशन सांगतो स्लोप. लिहिल्यावर स्लोप ऍट एनी पॉइंट इज कॉल्ड डिफरन्शिएशन. या स्लाइडवर तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहेत. फक्त आपण यांना आता कनेक्ट करायलो. समजून घ्या. तर डिफरन्शिएट करणं म्हणजे दिलेल्या फंक्शनचा स्लोप काढणं. स्लोप काय सांगतो, एक्सटी ग्राफ असेल तर वेलॉसिटी सांगतो आणि व्हीटी ग्राफ असेल तर ऍक्सिलरेशन सांगतो. एक्सटी ग्राफ कोण होता, पोझिशन टाइम ग्राफ. पोझिशन टाइम ग्राफचा स्लोप काय असणार, वेलॉसिटी. आणि ऍक्सिलरेशन, वेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप ऍक्सिलरेशन असणार. म्हणून आपण कोणता ग्राफ शिकायलो, काल तुम्ही एक पाहिला असेल ना व्हिडिओमध्ये, अशा टाईपचा ग्राफ होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा मी अशा काही टँजंट काढल्या होत्या. हे काल पाहिले का, कळलं नाही पण पाहिलं तर असेल. तर आता बघा बरं, हे टँजंट कोणाला पॅरलल आहेत, एक्स ऍक्सिसला. म्हणजे इथं वेलॉसिटी 0 आहे. याचा अर्थ इथे डायरेक्शन चेंजच झाली नाही ऑब्जेक्टची. तर जिथे जिथे स्लोप 0 येतो तिथे वेलॉसिटी 0 येते एक्सटी ग्राफ मध्ये. व्हीटी ग्राफ मध्ये जिथे जिथे पॅरलल लाईन येते तिथे ऍक्सिलरेशन 0 येतं. आता कळायले, ऍक्सिलरेशन तिथं कॉन्स्टंट झालं.
आणि मी तुम्हाला एक वाक्य दिलं होतं कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन शिकताना. काल बघा तुम्हाला कायनेमॅटिक्सच्या 3 फॉर्म्युल्याचं प्रूफ होतं. ते प्रूफ मी ते इंटिग्रेशनने काढलं होतं. त्याचा मोठा भाऊ. डिफरन्शिएशनचा रिव्हर्स प्रोसेस इंटिग्रेशन. सांगतो. आता तर तुम्ही एक लक्षात ठेवा. डिफरन्शिएशन मीन्स स्लो. संपलं. आजपासून पक्क डोक्यात. एका दगडात पक्षी मारून टाका. तुम्हाला जर कोणी रस्त्यात अडवलं आणि विचारलं, "हा मोठ्या क्लासला जाते सांग डिफरन्शिएशन म्हणजे काय?" तर पटकन सांगायचं. डिफरन्शिएशन म्हणजे स्लोप म्हणायचं त्याच्या कानाखाली द्यायची. तुला काय वाटलं मला येत नाही का? हे लक्षात ठेवा. समजलं? डिफरन्शिएशन म्हणजे स्लोप. आता मी जर तुम्हाला म्हणलं, हे जर फंक्शन असेल त्याचं गाइडेड फंक्शन हे असेल. ठीक आहे? एक काम करू आपण. आता याचं आपण जे फंक्शन काढलंय, ते असं असेल. इथे मी -2 च्या ऐवजी +2 करतो. कारण आपण पॅराबोला शिकलो होतो. हा असा वाढेल ना, हा कुठे कट करेल? पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला. आठवा? त्याला वाय इंटरसेप्ट म्हणलं होतं आपण. एक्सला 0 ठेवून वाय काढत होतो आपण आठवा? ते तेच आहे. फंक्शनच्या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आता काय करा, मला काढायचंय या फंक्शनचं डिफरन्शिएशन. चला, आता आपण काढू फाइंडिंग स्लोप. तर स्लोप कसा काढतात बघा. त्यासाठी आपण काय करतो? डिफरन्शिएशन. त्या डिफरन्शिएशनचा एक फर्स्ट फॉर्म्युला. जर तुम्हाला कोणतंही फंक्शन f(x) जर कोणत्या फॉर्ममध्ये दिसेल x⁻n पॉलिनॉमियल. हे कोणत्या फॉर्मचं आहे? पॉलिनॉमियल. तुम्हाला फिजिक्समध्ये जास्त पॉलिनॉमियल येतील. फिजिक्समध्ये जास्त टफ फंक्शन येत नाही. फिजिक्समध्ये नॉर्मल असते सगळं. ठीक आहे? मॅथ्समध्ये सगळे जिंट, हिंट, भिंट सगळे येतात तिथं. इथं नसते तसं. फिजिक्समध्ये जिंट वगैरे विचारत नाही. आता नीट विचार करा. जर कोणतेही फंक्शन या फॉर्ममध्ये असेल, तर मला त्याचा काय काढायचा? स्लोप. तर एक काम करतात. याला लिहितात f'(x). त्याला काय वाचायचं? f'(x). हे डॅश म्हणजेच डिफरन्शिएशन. जर पॉलिनॉमियल फंक्शन असेल या फॉर्ममध्ये, नीट ऐका. त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. वरच्या n ला खाली आणा. त्याच्या बाजूला मल्टिप्लाय. तो x करा. बघायला जंप मारून आणलं खाली. लॉगमध्ये आणतो तसं. त्याला जंप करून खाली आणा. x लिहा. आणि याच्या पॉवरला n-1 करा. झालं डिफरन्शिएशन. ते कसं आहे ते काही नाही मॅथ्समध्ये शिकवतो. आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा. पॉलिनॉमियल फॉर्म असला की त्याचं डिफरन्शिएशन डायरेक्ट हे असते. x⁻n चं काय असते? nx⁻n-1. पाठ करून टाका. हे पहिला फॉर्म्युला रिमेंबर. ठीक आहे? x⁻n चा फॉर्म्युला डिफरन्शिएशन काय असेल? nx⁻n-1. एक्झाम्पल पहा. मग मी तुम्हाला आपण काढलेलं फंक्शन शिकवतो. f(x) आहे. मी जर तुम्हाला म्हणलं हे x³ आहे. x³ चा ग्राफ तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. x³ चा ग्राफ हा होता आठवा. आपण सगळे ग्राफ शिकलेले आहेत पॉलिनॉमियलमध्ये. निगेटिव्ह इन्फिनिटी टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी त्याचा रेंज असते. सगळं आठवत चला. ऑड फंक्शन आहे. ऑड आहे की नाही? ऑड का? अबाउट, सिमेट्रिक अबाउट ओरिजिन. म्हणून मॅथ्स आलं पाहिजे. आता नीट समजून घ्या काय सांगायलो. या ठिकाणी आपलं फंक्शन काय आहे? x³. याचं तुम्हाला डिफरन्शिएशन काढायचंय. म्हणजे तुम्हाला याची टँजंट काढायची. आता लक्षात घ्या. स्लोप काय सांगते? टँजंट सांगते. डिफरन्शिएट करतो म्हणजे काय करतो? टँजंट काढतो म्हणजे स्लोप काढतो. समजलं? चला. फॉर्म्युला काय होता? आता मला f'(x) काढायचंय म्हणजे याचं डिफरन्शिएशन करायचंय. तर बघा n ला खाली आणा म्हणजे 3 खाली येईल. त्याच्यापुढं व्हेरिएबल कोण आहे? x. आणि मग 3-1 करा. काय येईल उत्तर? 3x². झालं. स्लोप आला. या फंक्शनचा स्लोप आला. झालं डिफरन्शिएशन. पॉलिनॉमियलचं एवढं सोपं असते. ठीक आहे? चला अजून एक उदाहरण देतो. त्या फंक्शनचे आपण प्रत्येक टर्मचे डेरिव्हेटिव्हज काढतो. ॲडिशन लावून. आता सांगतो मी तुम्हाला आधी तुकडे शिकवायलो. ठीक आहे? तुकडे चालू आहेत. सांगा. विचार करून उत्तर द्या. आता दुसरं फंक्शन आहे.
याचं उत्तर तुम्ही सांगा. याचं डिफरन्शिएशन काय येईल? व्हेरी गुड. 2x येईल आणि वर 2 - 1. आता 2 - 1 तर 1च असतो. त्याच्यामुळे तो 1 नाही लिहिला तरी चालेल. तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, आता डिफरन्शिएशनचं दुसरं नाव असते डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह इज द आउटपुट, ठीक आहे, ऑफ द स्लोप. आता विचार करून उत्तर देत चला. मी जे सांगायलो ना, मग तुम्हाला डोक्यात क्लिक होईल असं होतं काय म्हणून. हा, सांगा एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? अब दिमाग लगाओ. ह्याच्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1 आहे. तर डेरिव्हेटिव्ह काय येते? सर 1 बाहेर येते, इथे एक्स येते आणि 1 - 1 होते. समजायले? 1 खाली आला. सर हा तर पॉवर 0 व्हायलाय आणि एक्सचा पॉवर 0 म्हणजे 1 असतो. इंडायसेस प्रॉपर्टी 7 स्टँडर्डची m⁻⁴ ची व्हॅल्यू काय होती? 7वीला शिकलो, 7वीला. हा, एक्सपोनंट अँड पॉवर्स. आता हे येत नसेल तर मला कुठेतरी जाऊन डोकं आपटून घ्यावं लागेल. पॉवर 0 म्हणजे काय? 1. तर बघा 1 आहे, एक्सचा पॉवर 0 आहे, म्हणजे 1 × 1 आहे, म्हणजे 1 आहे. तर याचं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे. आता आजपासून लक्षात ठेवा, ज्या व्हेरिएबलचा पॉवर 1 असतो, त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. शॉर्टमध्ये फास्ट लक्षात ठेवायच्यात गोष्टी. लास्ट मी नंबर दिला 2. सर ह्याच्यात तर एक्स नाहीच आहे. इट्स अ कॉन्स्टंट. अरे एक्स नाही म्हणजे कॉन्स्टंट आहे. आजपासून लक्षात ठेवा, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतं. का बरं सर? विचार करा. इथे एक्स जर धरलात तुम्ही, तर याचा पॉवर तुम्हाला 0 करावा लागेल. तरच होईल ना. मग आता बघा बरं, हा खाली येऊन काय होतो? 0 × 2 आणि एक्स येतो आणि 0 - 0 होतो. 0 - 1 होतो. अरे बाबा 0 × 2 काय होते? मग हे पुढं काही आहे ना, 0 ने मल्टिप्लाय केल्यावर काय राहिलं? म्हणून 0 असते. तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काय ठेवायचं? 0 ठेवायचं. चला, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 ठेवायचं. आता तुम्हाला कळलं? आता आपण या सगळ्यांना एकत्र करू. आपलं फंक्शन काय होतं? ft. आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करू आपण. हा, फिजिक्स मध्ये कसं होते बघा. काय होतं? t² + t + 2. याचं मला डेरिव्हेटिव्ह काढायचंय. बोल नका बेटा. t² काय होते? 2t. आता बघा x² तुम्ही काय लिहिलं होतं? 2x. सर t पॉवर 1 आहे म्हणजे 1. सर हा तर कॉन्स्टंट आहे 0. तर झालं डेरिव्हेटिव्ह 2t + 1. आता तुम्ही टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये केलं, झालं ना. आता काय आला? स्लोप आला. आता हा कोणता स्लोप आला? सर हा स्लोप हा किंवा हा किंवा हा आला. त्याचं इक्वेशन आलं. आता टँजंटचं इक्वेशन आलं. आता तुम्हाला कोणत्या टाइमसाठी पाहायचंय? 3 सेकंड्स. तर टीला 3 ठेवा. बघा, मग या डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 ठेवा. इथं 3 येईल. आता बघा 3 2 जा 6 + 1 7. त्याची वेलॉसिटी 7 मीटर/सेकंड आहे. संपला क्वेश्चन. पण वेलॉसिटी काढली. म्हणजे तुम्ही त्या पॉइंटची वेलॉसिटी काढली. म्हणून त्याचं नाव आहे इन्स्टंटेनियस. आठवा मी सांगत होतो, जेव्हा ऑब्जेक्ट जाऊ द्या. जेव्हा ऑब्जेक्ट खाली पडायला आहे, तेव्हा तुम्हाला मी काय प्रश्न विचारला होता? जेव्हा इथं होतं, तेव्हा वेलॉसिटी किती होती? इन्स्टंटेनियस. ती अशी. आता कळलं? हे काय सांगायला माहितीये? त्या पॅराबोलावर 3 सेकंडला जेव्हा ते पार्टिकल होता, तेव्हा त्या इन्स्टंटला जेव्हा घड्याळी 3 सेकंद झाले, 3 करेक्ट 3 ला त्याची स्पीड किती होती? 7 मीटर/सेकंड. हे कोण सांगते? डिफरन्शिएशन सांगते. हे सगळं न्यूटनने डेव्हलप केलंय. आता सांगा, आता याच फंक्शन मध्ये हेच आपला स्लोप आहे ना. आपण दुसरा कोणता टाइम घेतला होता बघा बरं. दुसरा कोणता टाइम घेतला होता? चला हा 1 सेकंड. 3 मीटर/सेकंड. आता मी लिहिलेलं फंक्शन मे बी डिफरंट असू शकते. कॉन्सेप्ट फिक्स आहे. चला, आता तुम्हाला मी काही बेसिक डेरिव्हेटिव्ह सांगतोय. लक्ष द्या. हे आपल्याला पाठ करायचे, जे फिजिक्स मध्ये कामाला येतात. बेसिक डेरिव्हेटिव्ह हे कधीच विसरायचे नाही.
मी आता तुम्हाला एकच सांगितला होता, कोणता? एक्स रेस टू एन चा, म्हणजे पॉलिनॉमियल फंक्शन कोणकोणते शिकले रे? पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक, जेंट, एफ-पी-एफ, त्या सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह सगळ्यांचं असते. मी आता तुम्हाला कामापुरते लिहून द्यायलो. कामापुरते बेसिक नावच आहे बेसिक. ऍडव्हान्स नाही. ऍडव्हान्स साठी अजून तुम्हाला 10 महिने लागणार आहेत ते शिकायला. आता नीट बघा. पहिलं फंक्शन एक्स रेस टू एन असेल तर डायरेक्ट आता सांगितलं एन एक्स रेस टू एन मायनस 1. त्याला पॉलिनॉमियल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणतात. जर आपलं फंक्शन नीट बघा हा, एक कॉन्स्टंट आहे, त्याला आपण नाव दिलं होतं मॅथ्स मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन, ए रेस टू एक्स. आठवा आठवा ए इज पॉझिटिव्ह, ए इज निगेटिव्ह, सगळं सोपं आहे, फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. चला, ए रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय असते? म्हणा ए रेस टू एक्स लॉग ए, त्याला मल्टिप्लाय करतात. हे रिझल्ट आहेत, हे डायरेक्ट रिझल्ट आहेत. आता घरी बसून 3-4 वेळा म्हणायचं, लिहून काढायचं. हे पाठ पाहिजे, तुमच्या जिभेवर पाहिजे. पुढे क्वेश्चन करताना पटकन आलं, एखादं फंक्शन दिलं मी, एफ एक्स इज इक्वल टू 3 रेस टू एक्स प्लस 2, सांगायचं डेरिव्हेटिव्ह. हा सर, याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स 3 रेस टू एक्स लॉग 3 आणि 2 चं डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट आहे. दिस इज युअर डेरिव्हेटिव्ह. कळलं? त्याचं पटकन म्हणजे तुम्ही काय काढलं, या फंक्शनचा स्लोप काढला, म्हणजे त्याची टँजंटचं इक्वेशन काढलं. हे टँजंटचं इक्वेशन असते. डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ टँजंट ऍट दॅट पॉइंट, आणि त्या पॉइंटला तुम्ही तिथं सबस्टिट्यूट करता. हे आहे मॅथमॅटिक्स. चला, हे स्टँडर्ड फंक्शन आहे ना. याच्यानंतर काही काही मेन आहेत. जर ई रेस टू एक्स असेल, ऑयलर नंबर, ई ई इरॅशनल नंबर आहे, ऑयलर नंबर, याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असते. सर ह्याला मग तुम्ही लॉग ई लिहू शकत नाही का? बिलकुल लिहू शकतो. लॉग ए लिहिलं तसं, पण लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते. म्हणून ई रेस टू एक्स ला 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? तेच येईल. म्हणून ई रेस टू एक्स मध्ये लॉग लिहित नाही, पण ऍक्च्युअली फॉर्म्युला तोच आहे. फक्त बेस ए होता, बेस ई आहे. अदरवाइज, आणि इथे एक कंडिशन, ती पण समजून घ्या. कंडिशन इथे जो ए असतो ना, तो एक पॉझिटिव्ह नंबर असतो. हा ए पॉझिटिव्ह असतो. कळाले? हा पॉझिटिव्ह असतो, तेव्हा त्याचं हे येते. मेन जर आपलं फंक्शन कोणतं असेल, लॉग एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स असते. लक्षात ठेवून द्या का, हे स्टँडर्ड रिझल्ट आहे. त्याच्यानंतर जर फंक्शनच 1 बाय एक्स असेल, हे तर डेरिव्हेटिव्ह आहे, पण फंक्शनच 1 बाय एक्स असेल, तर याचं डेरिव्हेटिव्ह -1 बाय एक्स स्क्वेअर. हे स्टँडर्ड फंक्शन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीट आहे का, फंक्शन जर रूट एक्स असेल, स्क्वेअर रूट फंक्शन असेल, तर याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. हे स्टँडर्ड रिझल्ट आहेत, सगळे स्टँडर्ड आहेत. हे आपल्याला बेसिक वाले माहित पाहिजेत. हा, चला, याच्यात एक्सपोनेन्शियल आले, पॉलिनॉमियल आले, लॉगॅरिथमिक आले, ठीक आहे, स्क्वेअर रूट वाले आले. आता आपल्याला असते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आपले 6 प्राणी कोणकोणते? साइन, कॉस, टॅन, कॉट, सिक, कोसिक. चला, त्यांचे आपल्याला काढायचे डेरिव्हेटिव्ह. मी उद्या एकेकाला उभं करून विचारणार आहे. आता लाड बंद तुमचा. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. कसं आलं, काय आलं, 12वीला शिकायचं. आता फिजिक्स चालू आहे, मॅथ्स नाही, त्याच्यामुळे डोक्यात ठेवा. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सिक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सिक स्क्वेअर एक्स. झालं, आता हे झालं की मॅथ्स आहे. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसिक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, सिक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सिक एक्स इंटू टॅन एक्स, आणि याचा असते मायनस कोसिक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, तर हे काही रिझल्ट आहेत, डिफरन्शिएशन सांगितलं. मी आता 2 ते 3 दिवस वेळ तुम्हाला हे बेसिक सांगणार आहे. मग आपण त्याचे ग्राफ काढायला शिकू. ठीक आहे, तर ते पुढचं शिकण्यासाठी हे आलंच पाहिजे. म्हणून मी तुम्हाला बेसिक पण आणून सोडलं होतं. या चॅप्टरचा जो क्रिटिकल पार्ट आहे इथून सुरू, इथून तुम्हाला स्लोप काढता येणं,
ग्राफ काढता येणं, त्याला डिफरन्शिएट करणं. जे 10th पर्यंत आपण शिकलो त्याच्यात आपण डेरिव्हेटिव्ह कधी काढले नाही. कारण आपण इन्स्टंटेनियसचे क्वेश्चन सॉल्व्ह करत नव्हतो 10th पर्यंत. 10th पर्यंत आपण फक्त एव्हरेजचे क्वेश्चन्स करत होतो. 11th स्टँडर्डमध्ये इन्स्टंटेनियस येतं. आणि जिथे-जिथे इन्स्टंटेनियस आलं फिजिक्समध्ये, तिथे-तिथे कॅल्क्युलस आलं. आणि कॅल्क्युलसमध्ये 2 जण असतात, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन. तर लक्षात ठेवा, डिफरन्शिएशन म्हणजे काय? स्लोप. आताच म्हणलं सांगता आलं पाहिजे रस्त्यावर विचारलं तर. डिफरन्शिएशन म्हणजे स्लोप आणि इंटिग्रेशन म्हणजे एरिया. 2 आहेत. तुम्ही जर एखाद्या फंक्शन पासून सरळ चाललात तर डिफरन्शिएशन. त्याच रस्त्याने रिव्हर्स आलात तर ते काय झालं? इंटिग्रेशन. कळलं? हे काय स्टँडर्ड फंक्शन आहेत बेटा. एवढे आपल्याला फिजिक्समध्ये माहीत पाहिजे. सगळे मॅथमध्ये पण माहीत पाहिजे. फिजिक्समध्ये जास्त कोणते यूज होतात नीट ऐका. फिजिक्समध्ये कोणता होतो? पहिला, दुसरा, ठीक आहे. कधी-कधी लॉग आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये हे 3. ठीक आहे? हां? एक्स म्हणजेच एक्स रेज टू एन. पॉलिनॉमियल. इथे एन म्हणजे 2च नाही, 3, 4, 5, 6. तुम्हाला जर कोणी म्हणलं 2x रेज टू 102 चा डेरिव्हेटिव्ह सांगा. काही नाही. n ला खाली आणतात. त्याच्यासोबत मल्टिप्लाय कोण होतो? 2x आणि इथून एक -1 करतात. तर हे किती झालं? 204 x 101. धिस इज युअर डेरिव्हेटिव्ह. पॉलिनॉमियलचं डेरिव्हेटिव्ह चालता असं आलं पाहिजे. समजलं? दीज आर डिफरन्शिएशन्स आणि ह्याच्याने आपण स्लोप काढत असतो. आज आपण स्लोपवर बोललोय. उद्या मी तुम्हाला एरियावर बोलतो. इंटिग्रेट करणं काय असते? त्यालाच रिव्हर्स इंटिग्रेट. त्याचे पण स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. ते लक्षात ठेवायचे, हे लक्षात ठेवायचे. मग तुम्हाला एसटी ग्राफ, व्हीटी ग्राफ, एटी ग्राफ सगळं कळतं. मग आपण त्याच्यात ते फंक्शन सॉल्व्ह करायला लागतो. त्यात तुम्हाला जेईई मेन्समध्ये येणारा प्रश्न याच्यावर आहे. चला, क्लिअर झालं इथपर्यंत?